अरे पूर्ण डोक्यावर गेलं पाहिजे नाम वरती बोट ना नाही एवढा असतो का बरोबर आहे की गळ्यातून लाल आहे. पण हे ढाकलेले का जातात दादा? हे ढाकतात का? एक्सपोर्टसाठी उपयोगी येतात. अच्छा, म्हणजे एक्सपोर्ट करायचे. क्वालिटी चांगली राहते रे, खराब नाही, डाग बीग पडत नाही. पुण्याला थोडी जातात. मुंबई पुण्यासाठी माल पाठवणं म्हणजे लोकलला. हा, आउट ऑफ महाराष्ट्र म्हणजे एक्सपोर्टला जातात. अच्छा, म्हणजे त्याचं हे सर्व आहे ना, आधी आपल्याला सर्व साफ करायला लागणार आहे, तेव्हाच तो आपल्याला काढायला भेटेल. नाही रे, लाल आहे ना. हे बघा सॅम्पल. मित्रांनो, आपण पेरूच्या बागेत आलेलो आहे आणि पेरू दादा आपल्याला काढून देतात. हे बघा पेरूचे आलेले आहेत. पूर्ण ही बागच डाळिंबाची आहे. हे आता म्हणजे एकदम छोटे आहेत ना. हा, छोटी आहे. जर असं लोकल असं मोकळा ठेवला तर हा, 2-3 दिवसात खराब होणार आहे. डाग होत. त्याच्याऐवजी 6-7 दिवस ठेवताना पेरू तुम्ही असाच ठेवता, झाडातच डायरेक्ट असं लावता? झाडालाच लावतात. झाडालाच असते. ते बॅग तेवढ्यासाठी तरी घातलेत ना. त्याच्या हा. आतमध्ये हे टाकलाय, बॅगीच्या आतमध्ये. फोम आणि बॅग. हा, त्याच्यावरती बॅग आहे. अच्छा. नमस्कार मित्रांनो, मी विशाल पाटील पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज परत एकदा आपण शेतामध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही आज माझ्या हातामध्ये बघत असाल की आज पक्कड घेऊन चाललो आहे. तर मित्रांनो, पक्कड घेऊन जाण्याचं कारण आपलं असं आहे की आपण ना इकडे एक मधाचा पोला बघितला आणि तो झाडाच्या फांदीवर आहे. तर शक्यतो आपण कोयत्याने तोडू शकत नाही, कारण की त्या कोयत्याने जर तोडला ना त्याचे फटके बसले आणि तो मधीचा पोला आहे ना तो कदाचित तुटू शकते. म्हणजे तो फुटला म्हणजे त्याची मध सगळी सांडेल. म्हणून आज पकड घेऊन जातो. पकडीने पूर्ण दाबून प्रयत्न करू आपण, बघू आपल्याला काढायला जमते का. तो विहिरीच्या कठाऱ्यावर आलेला आहे, तर आपण तोच आता काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. तोच आज तुम्हाला दाखवणार आहे की मधाचा पोला आणि ते मध, तर माश्या छोट्या आहेत की मोठ्या आहेत ते आपण आपल्याला थोडं बघायचे आहेत. काल आपण बघितल्या होता, काल बघून गेलो होतो, तर आज त्यालाच काढायचं आहे. तर शेतामध्ये जर आपण आलेलो आहे आणि इथूनच आपण चाललेलं आहे. सध्या जाण्याची व्यवस्था कुठून आहे हे बघूया, कारण की गाड झालेली आहे भरपूर. चला, हळूहळू कसा तरी आपला प्रवास होतोय आणि तोच आता काय बोलतात ते, काय घेऊन आलात? पाला, झाडपाला. हा बघा मित्रांनो, मोठा आहे. पण अमोल, त्याच्या वरच्या आहेत ना पूर्ण पानच्या पहिल्या काढायला लागतील रे आपल्याला. हा बघा, हे सर्व आहे ना, आधी आपल्याला सर्व साफ करायला लागणार आहे, तेव्हाच तो त्याला काढायला भेटेल. नाही रे, तू एक काम कर, मोबाईल धर, व्हिडिओ काढ, मी काढते त्याला. तू नको टेन्शन घेऊस एवढा, नुसता घाबरतोय यो. पहिला जाम चावलंय. अरे आता तो विषय नको काढूस. हा, हे घे, पकड तू पहिले, आताच धर, दे माझ्याकडे, ते साईडला ठेव, सध्या काही नको, गरज नाही. हे घे व्हिडिओ. तू घाबरे, लाल आहे विशाल. तुझा बोललो ना, तेवढा लांब कुठं झालास तू? मग पकडी तर ठेव खाली. हा ठेवते, मी पाला घेईन पहिला. पाला तुला कुठं तर मग बोलू नको, झोप. छान आहे, झोपू चिखलात. हळू हळू हळू. काय मध हालशी ना, आरामात आहे विशाल.
बसायचं का पळायचं? या बा आल्या बघ तोही विशाल. तोडलेलं काय आहे ना ते पण आम्हाला. अरे ऐक ना, त्याचा अर्धा निघलाय रे ऑलरेडी, खाली पडलाय अर्धा. अरे तुटला. अरे तो सुकलाय शाप. थांब 1 मिनिट. हा मग हळू. हा का? हा ना. झाडाला हे नसतं ना त्याला मस्त काढली असते. मग राहू दे, चल. जाऊया. मग पकड घ्यावा लागेल. हे बघा, पकड घेतलीस. एवढा कसलंच आहे बघ पेरू मोठा. उन्हाळ्या दिवस हा लाल आहे ना, हे बघा सॅम्पल. मित्रांनो आपण पेरूच्या बागेत आलेलो आहे आणि पेरू दादा आपल्याला काढून देतात. हे बघा पेरूची शेती कशी केली जाते ना ते पण बघा. हे आयडिया आहे. हे म्हणजे ढाकलेलं आहे, ते पेरू ढाकलेले आहेत. चल पुढं पुढं आपण दादा आपल्याला काढून देतील तसं तसे. हे बघा एकदम ताजा. हे बघा काढतस, कच्चा आहे तो एकदमच. तुझी पेरूची साईज बघ. वजन झालाय. मग जाऊ घेऊ. घे 2 मिनिटं जरा. तुटेल तो बन तुटेल तो अमोल बन. हो बघा पेरू किती मोठा आहे. पिशवी दे. ही मीडियम साईज अजून, म्हणजे याच्यापेक्षा मोठा. थोडा मोठा पेरू पण बोलतात, छोटा आहे. त्याच्यापेक्षा मोठे होतात. खाली आहे बघतो का नाही तो. आणि आपल्या डाळिंबाची पण बाग बघायची होती. तिकडं पुढं डाळिंबाची बाग पण आहे साईडला, ती पण आपण जाता जाता बघू. किती किलो झाले असतील पेरू? मग नाहीच की व्यापारी. हे बघा चल पेरू. आणि हे सगळे व्हाईट मध्ये ढाकलेले आहेत, ते सगळे पेरूच आहेत. सगळे आतून लाल आहे. पण हे ढाकलेले का जातात दादा? हे ढाकतात का? अच्छा, म्हणजे एक्सपोर्ट करायचे. क्वालिटी चांगली राहते रे, खराब नाही, डाग बीग पडत नाही. पुढे जातात. मुंबई पुण्यासाठी माल पाठवणं म्हणजे लोकल. हा एक्सपोर्टला जाते. अच्छा, म्हणजे त्याच्यासाठी ढाकायला लागतात. डाग बीग पडत नाही झाकल्यावर रे. क्वालिटी चांगली राहते. क्वालिटी मुझको बागा बागा ना बोलो. भरपूर मोठी बाग आहे. हे बघ इथं पण आहे बघ. काढू मोकळा ठेवला तर 2-3 दिवसात खराब होणार आहे. डाग होत. त्याच्याऐवजी 6-7 दिवस ठेवताना पेरू तुम्ही असाच ठेवता, झाडातच डायरेक्ट असं लावता? झाडालाच लावतो.
त्याच्या आतमध्ये हे टाकलाय बॅगीच्या आतमध्ये हा त्याच्यावरती बॅग आहे. अच्छा टाकताना याच्यामध्ये टाकतात. हा झाड छोटा फळ असते ना तेव्हा हा. ते लावतात. सॉरी मग त्या ऑटोमॅटिक तो मोठा होत जाते तो आतमध्ये. तो बघ तिकडे आहे बघ मोठा. हा तो बघ खाली खाली बघतात. हो ना. हा ही बघ हे असलं फळ. तो बघा मित्रांनो याची साईज बघा हातामध्येच समजते किती मोठा आहे तो. तरी हो किती असेल वजन याचा म्हणजे अर्धा किलो बस. अर्धा किलोच्या आसपास एक पेरू. अजून म्हणजे 1.5 किलोचे असतात. चला जाऊया. हा 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 त्याच्यामुळे हे फोम लावतात म्हणजे हा हा बरोबर बरोबर. अच्छा म्हणजे त्याच्यासाठी ते वापरले जातात. हा हा बरोबर बरोबर. ह्याच्यात असतात बघ विकायला पण फोन. हा हा ते त्याच्यासाठी असतात काय. हा बरोबर बरोबर आपल्या मार्केटला असतात तसे. कारण आता हे व्यापारीकडे जाणार. व्यापारी मग तिथून लोकल लोकांना पंढरपूरला जाईल केरळला जाईल तिथं जाईल तिथून तो माल खाली उतरणार तिथं मार्केट कमिटीला जाणार. कुठं आदरला आपटला तरी काय होत नाही त्रास त्यांना प्रॉब्लेम. बागवान लोक आहेत ना ते घेऊन तर हे बघा तर आपल्याला 2 पिशवी पूर्ण भरून पेरू काढून झालेले आहेत. आणि आता आपण जाऊया डाळिंबाच्या बागेत. डाळिंबाची बाग आपल्याला बघायची होती. तर हे बघा मित्रांनो डाळिंब आलेले आहेत. किती आलेले आहेत पूर्ण ही बागच डाळिंबाची आहे. हे आता म्हणजे एकदम छोटे आहेत ना. तर आता हे इकडं ते दादा सांगतात की पावसामुळे आता हे खराब झाले म्हणजे अजून झाले नाही. खराब म्हणजे झाले ते माझा पुढे बघ पुढे. हा हा बघ हा बघ पुढे समोर कुठं समोर समोर. हा हो बघ त्याची साईज कसली आहे मोठी. तरी हो झालाय नाही का अजून मग नाही बघ. म्हणजे याच्यापेक्षा मोठा आहे. साईज जाम मोठी आहे. हे 3 महिने झालेत मग अजून 3 महिने आहेत. 3 महिन्यानंतर काढायला लागतील हे. म्हणजे टोटल 6 महिने ठेवायचे. 6.5 महिन्यानंतर काढायचे म्हणजे फल प्रॉपर होते का. तरी बघा आता ही पूर्ण बाग आहे ना मित्रांनो. ही संपूर्ण बाग डाळिंबाची आहे. आधी पेरूची होती तर ही डाळिंबाची. असे भरपूर इकडे आहेत ते दाखवण्यासारखं. पण आता पावसामुळे का आपल्याला दाखवता येत नाही. लिंबाचं आणि ह्या इकडे लिंबाचा लिंबू भरपूर आले आहेत. लिंबू जाम आले ते बघा. अजून छोटे आहेत जाम तरी अजून. बरा पिले माहिती बस तो हळद नाही ना. हळद लावायची कुंकूच लावायचं. तू पण नवीन असल्या बाम ते ह्याच्या करते. अरे हे लावायचं ना का टोपी. टोपी लागली रे. काय हो टोपी घालून नामाची वाढायची असते. मला काय नाही. अरे पूर्ण डोक्यावर गेलं नाम वरती वड ना पण नाही एवढा असतो बरोबर आहे की. काय बाहेर काढून दे. आका दे तिला. तर आम्हाला पाठी काय आणायचं. तुला काय नाही. कुठतील म्हणजे रागवती.
फुकतील म्हणजे रागवतील. गाड मस्तच पडलं. तू येल्लो वाला लाव हळद. हे तू लाव. तू काय देते पॅन्ट का टी शर्ट? ते आता कसं कसं आता लांबलं काढायचं. ओके. मित्रांनो, कसा वाटला आपला शेतामधला ब्लॉग? मित्रांनो, आपण सर्वात आधी गेलो मधाचा पोला काढायला, जिथं आपल्याला मधाचा पोला दिसला होता आणि तो काढायला गेलो होतो, पण काही अडचणी होती. तो अडचणीमध्ये होता, त्याच्यामुळं आपल्याला काढता आला नाही, म्हणून तो वेस्ट गेला असता आणि त्याच्यामुळं तो नाही काढला आणि माझ्या 2-3 माश्या पण चावल्या, म्हणून मग मी रिटर्न आलो. मग त्यानंतर मग आम्ही डाळिंबाच्या बागेत गेलो. तुम्हाला डाळिंबाची बाग दाखवली की डाळिंब कसे येतात आणि एका झाडावर किती आलेले आहेत ते. त्याच्यानंतर मग आपण पेरू पण बघितले. पेरूची साईज किती मोठी होती आणि कुठल्या कसे त्यांनी शेती केली होती आणि कसे त्यांनी ते पॅकिंग केले होते पेरूला झाडावरच, ते आपण तुम्हाला दाखवलं. आणि थोडक्यात त्या दादांनी आपल्याला शेतामधली त्या पेरूंबद्दल म्हणजे त्या फळांबद्दल थोडी माहिती पण दिली का ते जे कव्हरिंग केला होता ना तो कशासाठी केला होता. तो फोम जो वापरतात ना तेव्हा ते एक्सपोर्ट करतात ना तेव्हा ते एकमेकांना आदलून त्याच्यावर डाग नको यायला, म्हणजे त्याच्यावर बार नको यायला म्हणून तो स्पंजीस फोम असतो, म्हणजे जेणेकरून तो दाबला जाणार नाही आणि तो फळ खराब होला जाणार नाही. तर त्याच कारणामुळे तो फोम वापरला जातो, म्हणजे जेणेकरून मार्केटला जेव्हा जाईल ना सेम क्वालिटी आपल्याकडनं जाईल, तीच क्वालिटी मार्केटला पण राहील आणि तो गिरायकांना देता पण येईल. मित्रांनो, त्यासाठी तो फोम वापरला जातो, हे दादांनी आपल्याला माहिती दिली होती. त्याच्यानंतर मग शेवटला आपला जो त्यांनी मान दिला म्हणजे ते आपल्याला भेटवस्तू दिली. तर मित्रांनो, आपण सासरवाडीला त्यांच्या घरी वेदिकाच्या घरी आपण पहिल्यांदा गेलो होतो, त्याच्यामुळं ते आपल्याला त्यांनी भेटवस्तू दिली, म्हणजे त्यांनी मला पण भेटवस्तू दिली, मग वेदिकाला पण दिली आणि माझ्या पोरीला श्रावणीला पण भेटवस्तू दिली त्यांनी. तर हे त्यांच्याकडची प्रथा आहे की ज्या वेळेला जावई आपल्या घरी पहिल्यांदा येतो त्यावेळेला रिकामा हाती त्याला पाठवायचं नसतं, तर त्याला काही ना काहीतरी भेटवस्तू द्यायची असते. तर त्याच कारणामुळे त्यांनी आपल्याला भेटवस्तू दिली, तर त्यांचं अभिनंदन करतो मी. आणि मित्रांनो, आपल्या ब्लॉगला आपण तर मजा केली भरपूर, अजून भरपूर काय दाखवायचा होता, पण तिकडे गेल्यापासून ना मित्रांनो पाऊस लागलेला, तर पावसामुळे आपल्याला शेतामधला काय दाखवता आला नाही. आणि मी तर भरपूर एन्जॉय केला शेतामध्ये, कारण की माझ्यासाठी हे काहीतरी नवीन होता. नेहमी आपण आपल्याकडे जेव्हा असतो ना तेव्हा मच्छी अजून इतर काही गोष्टी असतात, पण हे शेतामध्ये आपण कधी काही गेलो नव्हतो, तर हे शेतामधला म्हणजे एक वेगळाच काहीतरी अनुभव वाटला. तर मला तर एन्जॉय भरपूर आली. जे पण काही दाखवलं ना ते तुम्ही एन्जॉय केलात आणि मला तर वाटते की तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल. मित्रांनो, तर व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. जास्तीत जास्त कमेंट करून सांगा की आपली व्हिडिओ कशी होती. तर मग चला भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.